कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। परीक्षा होत असते परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये, पण एकदा तुम्ही ती पायरी चढून वर गेलात ना, मग तिथून पुढे फक्त आणि फक्त आनंद आहे तुमच्या जीवनात। सुरुवातीला तो ठोकर लागतच असते। संसार करत असताना माणसं विचार करीत नाहीत, मग परमार्थ करताना का विचार करावा। कधी कधी इतकी भयंकर परीक्षा होते परमार्थ करणाऱ्या माणसाची, बघा नेमकं नवीनच परमार्थाच्या मार्गामध्ये येतात, कथा ऐकतात, त्यांना वाटतं की नाही आता परमार्थाशिवाय काही पर्याय नाही। मग परमार्थामध्ये येतात प्रभूजी ते, आणि परमार्थात आल्यानंतर नेमकाच परमार्थ सुरू झालेला असतो। सगळं घरदार परमार्थ करतं। कुणी आळंदी पंढरीच्या वारीला जातं, कुणी शेगावच्या गजानन बाबांच्या वारीला जातं, कुणी काशीनाथ बाबांच्या नावानं जपमाळ करतंय। घरातले सगळे परिवारातले माणसं परमार्थाला लागतात, आणि त्या घरातला जो मुख्य माणूस असतो, मुखिया, अचानक एखाद्या दिवशी असा काही हादसा होऊन जातो बघा, आणि त्या घरातल्या मुख्य माणसाचा अचानक ॲक्सिडेंट होतो, आणि ॲक्सिडेंट होऊन त्याला जगाचा निरोप घेऊन जावं लागतं। घरातला करता माणूस ज्या वेळेला निघून जातो ना सज्जन हो, मागं राहिलेले जे माणसं असतात त्यांचा देवावरचा विश्वास उडतो। यजमान मंडळी ते म्हणतात, अरे काय खरंय, परमार्थ करून जर जीवनामध्ये दुःख येत असेल, परमार्थ करून जर एवढा त्रास सहन करावा लागत असेल, तर परमार्थ न केलेलाच चांगला। आणि एक लक्षात ठेवा, आज सद्यस्थितीला जर बघायला गेलो ना आपण, तर जे माणसं परमार्थ करीत नाहीत, जे कधी देवाच्या मंडपाकडे पाहत सुद्धा नाहीत, येणं तर दूरची गोष्ट, कथेला येऊन बसणं तर फार लांब, पण ते मंडपाकडे कधी असं चुकून ढुंकूनही पाहत नाहीत जे माणसं, असे माणसाकडे जर पाहिलं सज्जनाव, 24 तास धाब्यावर जाणारे, धाब्याचे मालक, शेकडो हजारो कोंबड्या बकऱ्यांचा फडशा पाडणारी माणसं, रोज दारू पिणारे, वाईट मार्गाने जगणारे माणसं, आज एकीकडे ते माणसं जर बघितले तर त्यांच्या जीवनात आपल्याला आनंद दिसतो। पैसा त्यांच्याकडे खूप आहे, तुम्ही आणखीनही बघा, परमार्थ करणाऱ्या भजन करणाऱ्या माणसापेक्षा जास्त पैसा कोणाकडे, बरोबर आहे ना? तुमच्याकडे असंच आहे का? जे माणसं परमार्थ करीत नाहीत, देवदेव करत नाहीत, भजन पूजन करत नाहीत, देवाला मानत बी नाहीत, त्यांच्याकडे पैशाला कमी नाही। आणि याच्या विरुद्ध जे माणसं कोणतीच वारी सोडित नाहीत, देवधर्म केल्याशिवाय राहत नाहीत, सारखा घरामध्ये परमार्थ आहे, परमार्थ आहे, आणि त्यांच्या घरामध्ये दुःखामागून दुःख येत राहतात। मग काही काही परमार्थ करणारे माणसं म्हणतात, अरे परमार्थ करून, देवदेव करून जर माणसाच्या जीवनात दुःखच पदरात येणार असेल तर ते करायचंच कशासाठी? पण एक लक्षात ठेवा मायबाप, आज पाप करणाऱ्या लोकांजवळ पैसा दिसतो, याचा अर्थ असा नाही, असा समजायचा नाही की ते पाप करतात म्हणून त्यांना पैसा आणि त्यांच्या जीवनात आनंद आहे। त्यांच्या वाडवडिलांनी, कुणीतरी त्यांच्या पूर्वजांनी पुण्य केलं असेल म्हणून ते पुण्य त्यांना फळाला आलंय, भोगायला आलंय। आणि आपल्या जीवनामध्ये आज आपण जरी परमार्थ करतोय, पण आज आपल्या जीवनात जर दुःख असेल ना, आलं असेल ना, तर ते आता आपण परमार्थ करतो म्हणून दुःख नाही येत, आपलं सुद्धा मागच्या जन्माचं कधीतरी वाईट कर्म असेल ते आज आपल्याला भोगायला आलंय। एकदा ते भोगून झालं की आपल्यासाठी पुढचं सगळं जीवन उज्ज्वल असणार आहे, मंगल असणार आहे। परमार्थ करणाऱ्याच्या बी जीवनात दुःख येत आहे का, आणि परमार्थ न करणाऱ्याच्या जीवनातही दुःख येत आहे, पण फरक एवढा आहे, परमार्थ न करणाऱ्याच्या जीवनात आपल्याला दुःख येताना दिसत नाही, आणि परमार्थ करणाऱ्याला दुःख आपल्याला सारखं वारंवार येताना दिसतंय। पण एक लक्षात ठेवा, परमार्थ करणाऱ्या माणसाच्या जीवनात जर दुःख आलं ना, तर त्या दुःखाचं निरसन करणारा,
त्या दुःखाचं निवारण करणारा तो भगवान परमात्मा. ऐका लक्ष देऊन, दुःख प्रत्येकाच्या जीवनात येते. परमार्थिकाचं दुःख नष्ट करण्याचं, हरण करण्याचं काम देव करतो, परमात्मा करतो. आणि अशा नास्तिक लोकांच्या जीवनात जर दुःख आलं ना, तर त्यांचं दुःख पुन्हा कुणी निवारणच करायला नसतंय मागं. म्हणून लक्षात घ्या सज्जनो, देव परीक्षा घेत असतो, मागं सरायचं नाही. चाहे कितने भी आए तूफान, चले फिर आंधिया, अगर इरादे हो मजबूत तो छू लेंगे बुलंदिया. जंगलात राहणारा एक बहेली आहे, भिल्ला आहे वनवासी, जंगलात राहणारा. लक्ष देऊन ऐका. कुठे राहत होता? उज्जैन पासून, उज्जैनच्या बाजूला भगवान महाकालेश्वराच्या मंदिराच्या काही अंतरावर, अर्ध्या 1 किलोमीटर अंतरावर एक झोपडी त्यानं बनवलेली आहे. भाव किती दृढ असला पाहिजे बघा. नियम, देवाच्या भक्तीचा नियम किती दृढ असला पाहिजे. गोड कथा आहे, लक्ष देऊन ऐका. जंगलामध्ये एक झोपडी करून राहत आहेत दोघं नवरा बायको, पती पत्नी. वा, नियम आहे त्याचा, नित्य नियम. काय? दररोज भगवान महाकालेश्वराला, महाकालेश्वराच्या पिंडीला रोज स्मशान भूमीमध्ये जायचा आणि स्मशानात जाऊन चितेचा ताजा ताजा भस्म माझ्या भोलेनाथाच्या पिंडीला नेऊन लावायचा. ताजा भस्म. जोपर्यंत चितेचा ताजा भस्म महादेवाच्या पिंडीला लावत नाही तोपर्यंत भोजन करीत नव्हता. नित्य नियमानं चितेचा भस्म नेऊन लावल्यानंतरच त्याची पूजा व्हायची, आणि ती पूजा झाल्यानंतरच तो जेवण करायचा, त्याच्या आधी नाही. काही नित्य नेमावीन अन्न खाय तोची श्वान. संतांनी कुत्रा म्हणलंय त्याला. कुत्रा झोपेतून उठला की लगे खायला भेटतो. उठला की अंगावर तोंडावरचं पांघरून बाजूला केलं की बायकोला म्हणतो, अगं नाश्ता झाला का नाही. जनावरातून याच्यात काहीच फरक नाही समजायचा. काहीतरी नित्य नियम असावा सज्जन हो. उठल्याबरोबर नित्य नियम जीवनामध्ये असला पाहिजे. आणि जी माणसं नित्य नियमाने वागतात ना सज्जन हो, तीच खरी माणसं आहेत. आणि असे माणसं दुर्लभ आहेत जगात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. आणि ज्याच्या जवळ नित्य नेम आहे सज्जन हवाय का, हो लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरिमुखे मना हरिमुखेच्या कंठ्या घातल्या, तुळशी माळेची कंठी. मला तुम्हाला याच्यातून एवढंच सांगायचंय की एकीकडे तो माणूस आहे, तो विराट कोहली, कोट्यावधीची प्रॉपर्टी त्या माणसाची, आणि कुठं आपण आणि कुठं तो. पण आपल्यातले काही माणसं म्हणतात, परमार्थ करून कोणाचं भलं झालंय, गळ्यात माळ घालून कोणाचं भलं झालंय. भैया, अरे कोणाचं भलं नाही झालं ते सांग. वाल्या कोळ्यासारखा पापी माणूस आज जगातला नंबर 1चा ऋषी झाला, आणखी काय पाहिजे सांगा. अंगुली माला सारखा ज्याने इतके माणसं मारले होते, माणूस मारला की बोट कापायचा, अंगुली कापायचा आणि ती दोरीमध्ये ओवायचा. इतके माणसं मारले होते, त्याची पायापर्यंत त्याची हार तयार झाला होता, त्या बोटांचा हार, अंगुली, त्याची माळ तयार केली होती, त्याचं नावच अंगुली माल पडलं होतं. साधूच्या संगतीत गेला, परमार्थात गेला आणि जीवनाचं कल्याण झालं सज्जन हो. तुमचं आमचं का नाही होणार आहे का. म्हणून निष्ठेनं परमार्थ केला पाहिजे. जीवनामध्ये कशी परिस्थिती येऊ द्या, माघार घ्यायची नाही. हा जो भक्त होता माझ्या भोलेनाथाचा,
त्या भक्तानं ठरवलं सज्जन हो, रोज चितेचा ताजा भस्म महादेवाला द्यायचा. लक्ष देऊन ऐका, फार गोड कथा आहे बघा. चितेचा ताजा भस्म महादेवाच्या पिंडीला नेऊन लावायचा. भोलेनाथानं परीक्षा घ्यायची ठरवली. माझ्या महादेवानं एक दिवस इतका भयंकर पाऊस सुरू झाला सज्जन हो, मुसळधार पाऊस. घरातून बाहेर निघता येईना इतका भयंकर पाऊस चालू आहे का. वाट बघत होता कधी पाऊस उघडतो, कधी आता स्मशानभूमीमध्ये जातो आणि कधी चिता एखादी पेटते आणि त्या चितेचा ताजा ताजा भस्म मी माझ्या भोलेनाथाला कधी घेऊन जातो. वाट पाहत होता पण पाऊस काय उघडायला तयार नाही. जोपर्यंत पाऊस उघडत नाही तोपर्यंत चिता स्मशानात जळणार नाही आणि चिता जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत याला ताजा ताजा चितेचा भस्म भेटत नाही. ऐका मायबाप, एक दिवस गेला. वाट बघून बघून एक दिवस गेला. बायकोनं म्हणावं, मालक अख्खा दिवस गेलाय वाट बघून बघून, जेवण करून घ्या ना. तो म्हणतो, जोपर्यंत माझा नियम पूर्ण होत नाही, मी जोपर्यंत माझ्या महादेवाला भोलेनाथाला चितेचा ताजा ताजा भस्म देत नाही तोपर्यंत मी भोजन नाही करू शकत. बायकोला म्हणला, तू जेवण करून घे. बायको म्हणते, मी बी तुमची अर्धांगिनी आहे. ज्या वेळेला तुमच्या बरोबर 7 फेरे मारले त्यावेळेला मी निर्णय केला होता, तुमच्या जीवनात जर सुख असलं तर मी तुमच्या जीवनातलं सुखात राहील आणि तुमच्या दुःखाला मी माझं दुःख समजेन. तुमचा जर नियम असेल की चितेचा भस्म ताजा ताजा भस्म लावल्याशिवाय मी भोजन करणार नाही, तर मी सुद्धा जोपर्यंत तुम्ही भोजन करणार नाही तोपर्यंत मी भी भोजन करणार नाही. संपूर्ण दिवस गेला सज्जन हो, दुसरा दिवसही पावसाचा बंदच नाही. तिसरा दिवस उजाडलाय. आज 3 दिवसापासून दोघा नवरा बायकोच्या पोटात अन्नाचा कण नाही मायबाप. आभाळाकडे पाहतायत, आभाळातले ढग कमी व्हायला तयार नाहीत. बायकोनं विचार केला, पत्नी असावी तर सज्जन हो धर्मपत्नी असावी बघा. फक्त नवऱ्याच्या पगारापुरता विचार करणारी, पगार आला तरच नवऱ्याला खुश आणि प्रसन्न ठेवणारी नाही, नवऱ्याच्या सुखामध्ये सुद्धा नवऱ्याच्या दुःखामध्ये सुद्धा समर्थपणे त्याच्या खांद्याला खांदा लावून जी उभी राहते ना, तिला खरी धर्मपत्नी म्हणावी सज्जन. नवऱ्याच्या जीवनात जर सुख आलं तर सुखात तर सगळेच सोबती असतात, पण दुःखाच्या घडीमध्ये सुद्धा उभं राहिलं पाहिजे. म्हणतात ना, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, दिल का साथी नहीं कोई. बजाओ, कोरस करो. दिल का साथी नहीं कोई भाई रे, सब पैसे के भाई. जब तक अपने पल्लू में पैसा, दुनिया सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले भाई रे,
भाई रे भाई रे भाई रे सब पैसे के भाई। परशा परशु परशुराम पैसा तेरे कई नाम। सुखाच्या काळामध्ये आनंदाच्या काळामध्ये कुणीही आपल्या जवळ येऊन उभं राहतं सज्जन हो, पण दुःखाच्या काळामध्ये जे आपल्या आजूबाजूला येऊन उभे राहतात ना तेच खरे आपले असतात, लक्षात ठेवा। आणि जगाचा नियम आहे एक लक्ष द्या सज्जन हो, एक गोष्ट या जगाचा नियम आहे। मध कशातून निघतो? मध काय म्हणतात त्याला? मवळ। मधाला शहद म्हणतात, पण त्याला तो शहद ज्याला बनतात त्या माशा असतात त्या एकत्रित आलेल्या, त्याला काय म्हणतात? चट्टा छत्ता छत्ता। हा, मधुमक्खी का छत्ता। आधी मराठी आधी हिंदी आहे, मराठीमध्ये नाही, आमच्याकडे मोळ म्हणतात त्याला। पोळी खाली लटकलेली असते ती पोळी असते, वर ज्याच्यात मध असतो त्याला कांदा म्हणतात। हा आता हे 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 शिवपुराणातलं भांडवल नाहीये। ऐका, तो मधुमक्खीचा छत्ता जो असतो सज्जन हो, त्याला त्याच्यात वरचा कांदा असतो, त्याच्यात मध असतो, आणि ती खाली त्याच्या पोळी असते, पोळी। त्या सगळ्या ज्या माशा असतात, मधुमक्खी ज्या असतात, त्या तोपर्यंतच त्या कांद्याच्या भोवती घोंगत असतात। कुठपर्यंत? जोपर्यंत कांद्यात मध आहे। कांद्यातला मध संपला, ऐका लक्ष देऊन, कांद्यातला मध संपला की त्या माशा त्या कांद्याला आणि त्या पोळाला सोडून उडून जातात। तसंच माणसाचं जीवन आहे। सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई वो भाई। एरवी लोक म्हणतात, अहो चिंता करू नका, आम्ही तुमचेच आहेत, कधी बी तुम्ही अर्ध्या रात्री आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी हजर आहेत। पण वेळ आल्यावर कळतं आपलं कोण आणि परक कोण सज्जन हो। कधी कधी रक्ताच्या नात्यातले माणसं सुद्धा आपल्यावर वेळ आल्यावर उभे राहत नाहीत, आणि कधी कधी ज्यांचा आणि आपला काही संबंध नसतो अशी माणसं सुद्धा अर्ध्या रात्री आवाज दिल्याबरोबर आपल्या सुखदुःखासाठी येऊन उभी राहतात सज्जन हो। तेव्हा विचार करावा लागतो की नेमका आपलं कोण आणि परक कोण आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका लक्ष देऊन। कधी कधी आपले जवळचे जे असतात ना तेच जास्त धोका देतात, म्हणून माणसानं जवळच्या पासून जरा सावध राहिलं पाहिजे। एक शेर सांगतो, लक्ष देऊन ऐका, बहुत ही प्यारा शेर है। लक्ष देऊन ऐका। आपली माणसं जे असतात ना सज्जन हो, तेच आपल्यासोबत दगाफटका करत असतात। हमें बदनाम करने के लिए, शेर सुनो, हमें बदनाम करने के लिए उनके भी नाम आए। आपल्या माणसापासून माणसाने सावध राहिलं पाहिजे। हमें बदनाम करने के लिए उनके भी नाम आए जिनके लिए हम आधी रात को काम आए। आम्हाला बदनाम करण्यासाठी त्यांचे नाव नंबर 1 ला आले। कोणाचे? ज्यांच्यासाठी आम्ही अर्ध्या रात्री उभे राहिलोत, आपलं समजून उभा राहिलोत। हमें बदनाम करने के लिए उनके भी नाम आए जिनके लिए हम
आधी रात को काम आए, हमें तो अपनों ने लूटा. वा वा वा. म्हणून चार गोष्टी वाईट काळ आणि वाईट वेळ आल्याशिवाय कळत नाही. चार गोष्टी सज्जन हो. धैर्य माणसाचं, धीरज धर्म मित्र अरुणारी, आपतकाल परी खेळूये चारी. लक्ष द्या. खरी पत्नी, आपला विषय काय चालू आहे माझ्याकडे लक्ष द्या. विषयापासून दूर जायचं नाही. विषय आपला आहे पत्नी खरी कुणाला म्हणावं. आनंदात साथ देते फक्त ती पत्नी नाही, आनंदात साथ देते ती पत्नी. ऐका. आणि दुःखाच्या काळामध्ये खांद्याला खांदा लावून उभी राहते ती खरी धर्मपत्नी. ती धर्मपत्नी आहे सज्जन. 3 दिवस झालाय मालकानं काही खाल्लं नाही, अन्नात पोटाचा कण नाही. मालक म्हणतोय जोपर्यंत महादेवाच्या पिंडीला चितेचा ताजा भस्म देत नाही तोपर्यंत अन्नाचा कण खाणार नाही. बायकोनं विचार केला मी उपवासी राहील, पण माझ्या मालकाच्या पोटात काहीतरी मी घातल्याशिवाय राहणार नाही. ऐका महाराज. ती बायको, त्या बहेलियाची बायको एक दिवस नवऱ्याच्या पुढे गेली, हात जोडले म्हणू लागली, मालक तुम्ही किती दिवस भोजन नाही करणार. नवरा म्हणला बायको म्हणली, मालक आपल्या झोपडीतली ती डिझेलची कॅन आणा बाहेर. आपल्या झोपडीतलं घरातलं सगळं सामान बाहेर काढा. बायकोनं नवऱ्याला सगळं सामान बाहेर काढायला लावलं सज्जनाओ. डिझेलची पेट्रोलची कॅन बाहेर काढायला लावली. बायको त्या झोपडीमध्ये गेली आणि बायको म्हणली, मालक चितेचा ताजा भस्म पाहिजे ना तुम्हाला, तर मी देते चितेचा ताजा भस्म. आतमध्ये झोपडीमध्ये बायको जाऊन बसली सज्जनाओ. लक्ष देऊ नये का. बायको आतमध्ये जाऊन बसली. बायकोने सांगितलं, मालक झोपडीचं दार बाहेरून लावून टाका. आतमध्ये बसली बाई आणि सज्जन हो माझ्या भोलेनाथाचं स्मरण करू लागली. नवऱ्याला सांगितलं, मालक त्या कॅन मधलं जे काही डिझेल केलंय पेट्रोल सगळं झोपडीवर टाकून द्या आणि लावा झोपडीला काडी. मालकानं डिझेल पेट्रोल झोपडीवर टाकलं. मायबाप डिझेल पेट्रोल झोपडीवर टाकलं आणि काडी लावल्या बरोबर धडा 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 जळायला लागली झोपडी. जशी झोपडी जळाली ना मायबाप, तशी त्याच्या बायकोची खोपडी सुद्धा जळून भस्म झाली. क्षणार्धात अख्खी झोपडी जमीनदोस्त झाली. झोपडी बी जळाली, बायको बी जळाली. ऐका. घरातलं टोपलं ते हातातलं घेतलं आणि त्या टोपल्यामध्ये गमेल्यामध्ये बायकोचा चितेचा, स्वतःच्या पत्नीच्या चितेचा ताजा ताजा भस्म त्या टोपल्यामध्ये भरला आणि पळतच गेला सज्जन हो महादेवाच्या मंदिरात. पडत्या पावसात गेला, महादेवाच्या मंदिरात गेला. टपा टपा डोळ्यातून पाणी येत होतं. बायकोची आठवण येत होती. पण आज नियम पूर्ण झाला. एकीकडे दुःख वाटत होतं, बायको गेली, पण माझा नियम आज पूर्ण झालाय याचा आनंद मनात होता सज्जन हो. गेला आणि महादेवाच्या शिवलिंगाला तो चितेचा ताजा भस्म लावू लागला. चितेचा ताजा भस्म त्यानं लावला आणि भस्म लावून झाल्यानंतर बाजूला उभा राहिला. बाजूला उभा राहिलाय, महादेवाच्या पिंडीकडे पाहतोय. डोळ्यात पत्नीचं रूप डोळ्यासमोर दिसतंय. तिला आठवतो आहे, महादेवाच्या पिंडीकडे पाहतोय. तेवढ्यात सज्जनावर डोळे बंद केले होते आणि थोड्या वेळानं डोळे त्यानं उघडले. डोळे उघडले, डाव्या बाजूला पाहिलं तर सज्जनावर त्याची बायको त्याच्या डाव्या बाजूला उभी होती. बायकोला त्यानं विचारलं, अगं तू इथं कशी काय. बायकोनं उत्तर दिलं, मालक जिसके लिए आपने मुझे जलाया, जिसके लिए आपने मुझे जलाया उसी ने मुझे जिलाया. ज्याच्यासाठी, ज्या परमात्म्यासाठी तुम्ही मला जाळलं ना, त्यानेच मला या ठिकाणी पुन्हा जिवंत केलं. परीक्षा जीवनामध्ये होत असते. नियम महत्वाचा आहे सज्जन हो.
त्याने हार मानली नाही जीवनामध्ये, आपला नियम माग सरला नाही. माझ्या महादेवाने त्याच्या पत्नीला जीवदान दिलं, जिवंत केलं. विश्वास पाहिजे, दृढ विश्वास. कारण शंकर भगवान विश्वासाचं स्वरूप आहे. विश्वासाची मूर्ती म्हणजे शंकर आहे. जगदंबा ही श्रद्धेचं प्रतीक आहे. कूलर चलाव भैया. जगदंबा ही श्रद्धेचं प्रतीक आहे आणि शंकर भगवान हे विश्वासाचं प्रतीक आहे. अशी माझ्या भगवान भोलेनाथाची अद्भुत लीला आहे. लक्ष देऊन ऐका. अगाध आणि अफाट असं चरित्र त्या भगवान भोलेनाथाचं आहे. त्या भोलेनाथाला सज्जन हो दुसरं एक नाव आहे पंचानन. पंचानन म्हणजे काय? 5 आनन म्हणजे तोंड. 5 तोंड ज्याला आहे त्याला पंचानन म्हणतात. शंकर भगवान पंच आहेत. पंच आणि नुसते पंच नाही, ते सरपंच आहेत. त्या भोलेनाथाची भक्ती, त्या भोलेनाथाचं भजन करत असताना अंतकरणामध्ये भाव पाहिजे सज्जन हो. आणि अशा पंचदेव असणाऱ्या भोलेनाथाला त्याची भक्ती करत असताना जगामध्ये जेवढे म्हणून काही देव आहेत सज्जन हो, सगळे देव त्या महादेवाचंच रूप आहेत असं समजलं पाहिजे. एके साधे सब सदे, सब साधे सब जाय. बऱ्याचदा काही लोकांचा असा प्रश्न असतो बघा. काही लोक म्हणतात भक्ती कशी करावी. लक्ष द्या. भोलेनाथाची भक्ती करायची असेल तर ती भक्ती एखाद्या पतिव्रता स्त्रीप्रमाणे करायची बघा. पतिव्रता स्त्रीप्रमाणे कशी असते भक्ती बघा. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीशिवाय दुसरे कुणालाच आपलं मन देत नाही. मन देणं फार कठीण काम आहे सज्जन हो. ती पतिव्रता स्त्री नवऱ्याला सोडून, पतीला सोडून दुसरं कुणाला मन आपलं देत नाही. तसं तितकं एक रूप असलं पाहिजे. जशी ती पत्नी, पतिव्रता पत्नी पतीशी एक रूप असते, तितकं एक रूप असावं सज्जन हो. एकाच संत म्हणतात एकची धरीला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा पती. जो देव तुम्हाला आवडतो ना त्याच देवाची भक्ती करा. 17 देवाच्या मागे लागू नका. आमच्या माय मावल्या, माता मावल्या 8 दिवसाचे 8 वार असतात. त्या 8 वारांपैकी कमीत कमी 5 दिवस तर कमीत कमी काही काहीला उपवास असतात. अंबाबाईचा उपवास आहेच, पांडुरंगाचा उपवास आहेच, गणपती बाप्पाचा उपवास आहेच, महादेवाचा उपवास आहेच. किती उपवास करणार हो. आणि कोणाकोणाच्या नावानं करणार? एकाच्याच नावानं करा. एकच करा. जास्त उपवास करणं ते बी चांगलं नसतं शरीरासाठी. कारण शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तुमचं शरीर जर चांगलं नाही राहिलं तर तुम्ही भक्ती कशी करणार, परमार्थ कसा करणार? अनन्य भावाने भक्ती करावी. अनन्य भावाने. एखादं मंदिर आहे बघा. आता गावागावामध्ये मंदिर असतात. त्या मंदिरामध्ये अनेक देव असतात. गणपती बाप्पा बी त्याच मंदिरात, पांडुरंगाचं बी मंदिर त्याच मंदिरात, महादेव बी, महादेवाचं शिवलिंग बी त्याच मंदिरात. 4-5 देव एकाच मंदिरात असतात. मग आता नेमकं कोणत्या देवाची भक्ती करावी? एकाच सांगितली आहे. जशी पतिव्रता स्त्री एकाच नवऱ्याला आपलं मन देते, तसं देव किती बी जरी असले ना, हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव सांगितले. 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही.
33 कोटी म्हणजे कोटी या शब्दाचा अर्थ आहे प्रकार. 33 प्रकारचे देव आहेत सज्जन हो. कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार आहे. म्हणून ऐका, कोणता बी देव जो तुम्हाला आवडतो ना त्याला तुम्ही हृदयामध्ये स्थान द्या. उदाहरणार्थ तुम्हाला जर महादेव आवडत असेल तर कोणत्या बी गणपती बाप्पाचं दर्शन घेताना त्या गणपती बाप्पाला म्हणा की हे गणराया, आमची भक्ती आमचं भजन आणखी वाढू दे आणि आमच्या चित्तामध्ये भोलेनाथाची भक्ती, आमच्या चित्तात भोलेनाथाविषयी भाव निर्माण होऊ दे. पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात तर पांडुरंगाला बी तेच साकडं घाला. तुम्ही बघा, वेगळे नाहीत मायबाप हे. विठ्ठलाला आपण पांडुरंग म्हणतो आणि एकीकडे महादेव आहे. महादेव आणि पांडुरंग यांचं नातं काय हो? हे जरी दिसायला वेगळे असले ना ते वेगळे नाहीत, हे एकच आहे. पंढरपूरला कोण कोण गेले? हातवर करा जरा. पंढरपूर. वाव, बढिया, थँक्यू, धन्यवाद. जवळजवळ सगळेच गेलेत. पांडुरंगाच्या मस्तकावर, डोक्यावर पांडुरंगाच्या काय माहितीये का? पांडुरंगाच्या डोक्यावर सज्जना हो शंकराची पिंड आहे. शिवलिंग डोक्यावर. पांडुरंग कोण आहे? भगवान परमात्म्याचं, कृष्ण भगवंताचं रूप आहे. कृष्ण कोण आहे? राम आहे. कृष्ण आणि राम दोन्ही एकच आहेत. आणि राम आणि महादेव दोन्ही वेगळे नाही, ते बी दोन्ही एकच आहेत. साखर आणि साखरेची गोडी. जशी दोन शब्द जरी असले, शब्द दोन आहेत पण एकच आहे ना दोन्ही. साखर म्हणलं की गोडी, गोड म्हणलं की साखर. पाणी म्हणलं की लाट, आणि लाट म्हणलं की पाणी. महादेव म्हणलं की राम, आणि राम म्हणलं की महादेव. कळालं तुम्हाला? देव किती बी असू द्या पण हे सगळे त्याचे अवतार आहेत. हरि अनंत, हरि कथा अनंता, कहे सुनहि बहुविधि सब संता. हरि अनंत आहे सज्जनाओ, देवाचे प्रकार अनंत आहेत. म्हणून ऐका, महादेव आणि राम हे दोघं वेगळे नाहीत. लक्ष देऊ नये का? महादेवाला विचारा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणार कोण? महादेव म्हणणार रामापेक्षा जास्त कोणी नाही. आणि रामाला विचारा, रामजी म्हणतात माझ्या महादेवापेक्षा मला दुसरं कोणी आवडत नाही. ज्या वेळेला जानकी मातेचा शोध घेण्यासाठी भगवान रामजी आपल्या वानर सेनेला घेऊन निघाले, मायमावले नाही का? लक्ष द्या. रामजी ज्या वेळेला निघाले तेव्हा समुद्राच्या काठावर गेले. आणि समुद्राच्या काठावर गेल्यावर लंकेला जाण्याच्या आधी रामानं काय केलं? शिवलिंगाची स्थापना केली. कोणतं शिवलिंग आहे ते? वा वा वा. असं ऐकणारे माणसं क्वालिटीचे असले पाहिजे. रामेश्वराची स्थापना केली. रामेश्वराचा अर्थ काय होतो माहितीये का तुम्हाला? रामश्चासौ ईश्वरः इति रामेश्वरः. रामाचा जो आहे ईश्वर त्याचं नाव रामेश्वर. आणि दुसरा त्याचा अर्थ रामो यस्य ईश्वरः इति रामेश्वरः. राम ज्याचा ईश्वर आहे तो, राम ज्याचा ईश्वर आहे तो कोण? कोण तो? राम ज्याचा ईश्वर आहे त्याचं नाव महादेव. राम ज्याचा ईश्वर आहे त्याचं नाव महादेव. आणि रामाचा जो ईश्वर आहे तो, क्या बात आहे. म्हणजे दोघे वेगळे नाहीत सज्जन, अत्यंत प्रेम आहे. दोन्ही वेगळे नाहीत. राम आणि शंकर दोन्ही वेगळे नाही, दोन्ही एकच आहेत. म्हणून तर मराठी वाङ्मयामध्ये गायला जातं ना, भजन करी महादेव श्रीराम जय राम. भजन करी
महादेव भजन करे महादेव महादेव भजन करे महादेव वा वा महादेव भजन करी महादेव महादेव राम पूजी सदाशिव सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव महादेव आवे भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव 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 श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ये बात है जय जय राम जय जय राम ताली बजाइए प्यारो एक साथ दोनों हाथ उठा करके श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम गाइए जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम श्री राम